नमस्कार, या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि या बुलेटिनमध्ये अगदी सुरुवातीला बातमी आहे ठाकरे या आगामी बहुचर्चित बहुप्रतीक्षित सिनेमाबद्दलची। आणि या सिनेमाचं ट्रेलर अगदी काही वेळातच लॉन्च होणार आहे। पण या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलेला आहे। ट्रेलरमध्ये 2 संवाद आणि 3 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय। ही दृश्य आणि संवाद त्यामुळे वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण ट्रेलर आजच प्रदर्शित होईल असा विश्वास या सिनेमाचे निर्माते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे। 23 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सिनेमाच्या टीजरला बहुतांश जणांनी पसंती दिलेली आहे आणि आता थेट ट्रेलर लॉन्च होतोय आणि त्यासाठी आयमॅक्स सिनेमागृहात मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली आहे। मला असं वाटतं चुकीचं, पण सेन्सॉर जो आहे हे एका चौकटीमध्ये काम करतं। त्याच्याविषयी आम्हाला आक्षेप नाही। काही वादविवाद असू शकतात। बाळासाहेबांच्या प्रत्येक भूमिका आधी वाजवी ठरल्या आणि त्या देशानं जनतेनं स्वीकारल्या। बाळासाहेबांना कोणताही अडथळा रोखू शकला नाही त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये। त्याच्यामुळे हा चित्रपटसुद्धा सुरळीतपणे पुढे जाईल। कोणताही अडथळा येईल असं मला वाटत नाही। आज ट्रेलर रिलीज होणार। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत। उदय, बहुचर्चित असंच म्हणायला हवं आणि आता बहुप्रतीक्षित असं म्हणायला हवं, कारण ट्रेलर लॉन्च होतो आहे। कशा रीतीने शिवसेनेनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय? रेणुका, मी वडाला इथल्या आयमॅक्स थिएटरच्या बाहेर आहे। शिवसेनेला साजेसं असं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। ठाकरे या सिनेमाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट जो आहे तो या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेला आहे। त्यांचा जीवनपट पाहण्यासाठी सर्वच, फक्त शिवसैनिकच नाही तर महाराष्ट्राची सर्व जनता ज्यांनी बाळासाहेबांवरती प्रेम केलेलं आहे त्या सर्वांना पाहायचं आहे। त्या सिनेमाची पहिली झलक म्हणजे पहिला ट्रेलर जो आहे तो आता थोड्याच वेळात इथे प्रदर्शित होणार आहे आयमॅक्स थिएटरच्या बाहेर। त्या संदर्भात खूप मोठी जय्यत अशी तयारी केलेली आहे। आपण इथे माझ्या बाजूला जर बघितलं तर संपूर्ण आयमॅक्स थिएटर जे आहे ते भगव्या झेंड्याने जो आहे ते पूर्णपणे सजवलेलं आहे। आयमॅक्स थिएटरच्या खालीच आपण एका बाजूला जर बघितलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक मोठं कटआउट जे आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या आयमॅक्स थिएटरच्या इथे जे शिवसेने सर्व नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इथे थोड्याच वेळात येणार आहे। त्यांच्या स्वागतासाठी खास ढोल पथक जे आहे ते इथे आणलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी यांनी एक ढोल पथक जे आहे, ढोल ताशा पथक त्यांनी सादरीकरण देखील केलेलं आहे। हे ढोल ताशा पथक जे आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन झाल्यानंतर इथे त्याचं वादन देखील करणार आहेत। सर्वांना उत्सुकता आहे ते इथे कधी येतील। आणि या ठाकरे सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सर्वात प्रथम हिंदी सिनेमाचा ट्रेलर जो आहे तो लॉन्च केला जाणार आहे। त्याच्यानंतर मराठी ठाकरे सिनेमाचा जो ट्रेलर आहे तो लॉन्च केला जाणार आहे। दोन्ही ट्रेलर हे आजच दाखवले जाणार आहे। या ट्रेलरमध्ये नेमकं काय याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचा टीजर असेल, ट्रेलर असेल किंवा संपूर्ण सिनेमा असेल, ह्याला आधी सेन्सॉरने संमती देऊनच मग तो दाखवला गेला पाहिजे होता। परंतु ठाकरे या सिनेमाबद्दल आतापासूनच वादाला जी आहे ती मोठी निर्माण झालेली आहे, वाद निर्माण झालेला आहे। कारण आपण बघितलं की शिवसेना प्रमुखांचं जे संपूर्ण आयुष्य आहे, संपूर्ण राजकीय कारकिर्दी आहे तीच खूप वादग्रस्त होती। अनेक वाद त्यांच्या आयुष्यामध्ये आणि राजकीय कारकिर्दीमध्ये झालेले आहेत। हे सगळं वादग्रस्त जे राजकीय व्यक्तिमत्व आहे ते पडद्यावरती साकारलं जाणार आहे। त्यावेळेला जी भाषा आहे ती सुद्धा ठाकरी भाषा जशीच्या तशी ठेवण्यात आलेली आहे। कारण या सिनेमाचे मुख्य सर्व आहेत शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत। त्यामुळे त्यांनी त्यांच्या साजेशा स्टाईलने ह्या संपूर्ण सिनेमाची निर्मिती केलेली आहे। त्यामुळे या सिनेमामध्ये जी काही भाषा वापरण्यात आलेली आहे त्यावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत, खास करून दाक्षिणात्य समाजाबद्दल। आणि त्याचबरोबर बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली जेव्हा मुंबईमध्ये दंगली उसळल्या, 12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्यानंतरची सगळी जी काही असंवेदनशील परिस्थिती होती संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर, मुंबईभर, त्या सगळ्या जो काळ आहे तो ह्या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेला आहे। त्यावेळेला बाळासाहेबांची अनेक वादग्रस्त वक्तव्य आणि त्यामुळे उत्सुकता कायम आहे आणि सेन्सॉर बोर्डानं त्यातल्या काही शब्दांना देखील आक्षेप घेतलेला आहे। या सगळ्याचे अपडेट्स सुद्धा तुमच्याकडून घेत राहणार आहोत, कारण काही वेळातच या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च होतंय आणि आयमॅक्स वडा येथून आपल्याला उदय जाधव या संदर्भातली अधिक माहिती देत होते। धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।